जो उन्होंने स्पॉन्सर किए हुए हैं आरके फ्री हिट एंड एमजे स्पोर्ट्स, रज़ीक कुवारी एंड गयासुद्दीन शेख परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए उन्होंने 15 बैट्स स्पॉन्सर की हुई है। आरके का बल्ला हमेशा करता है हल्ला। ताज़ा किचन ताबिर जयरूमी जी, हम आपके भी आभारी हैं। तनिष्का आनंद नायडू जी, जिन्होंने 5 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर किए हुए हैं। हर एक दिन हम नए नए प्लेयर्स को जो लास्ट डे जिन्होंने अच्छा परफॉर्म किया होता है उन्हें हम परफॉर्मेंस ऑफ द डे का किताब देते हैं। देखेंगे आज भी किसे मिलता है वो किताब। जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे जी, जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। गैलेक्सी मोटर पापा भाई बाइक स्पॉन्सर ग्रामीण मैन ऑफ दी सीरीज के लिए वंजारपट्टी नाका पापा खाड़ीपार, आपका भी शुक्रगुजार है। फ्यूचर टेक एलिवेटर्स शोएब जिलानी एंड अदनान अंसारी जी, थैंक यू सो मच। 5 फॉर्चून रियल्टर्स मुशीर नाचन, सादात पटेल एंड विष्णु चेंडे, जिन्होंने टॉस बॉक्स स्पॉन्सर किया हुआ है। लेट्स सी हु विल विन द टॉस। भारत नुस्खा अरेबिया जाफर शेख, जिन्होंने अगर आपको कोई भी हार्ट या कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रॉब्लम हो सो डू विजिट भारत नुस्खा अरेबिया। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार है चोचा जकाड़ा इरफान चोचा एंड रिजवान शेख, रोलेक्स मेडिकेयर फहद दलवी एंड मनसब मुल्ला जी, जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक स्पेशल बैग स्पॉन्सर की हुई है। सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चर आसिफ शेख जी, जो वाइस प्रेसिडेंट है माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी, हम आपके भी शुक्रगुजार है। A1 चिकन सेंटर आतिक भाई, अमान टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर जी, वीरेन एंड धीरेन ठाकरे जी, हम आपके भी शुक्रगुजार है। रुपेश जाधव युवा मोर्चा प्रेसिडेंट बीजेपी सिटी के लिए उन्होंने फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर किया हुआ है। काशिफ मुरुमकर तलोली गांव ग्रामीण फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर। महेश सुदाम राउत जी सिटी सेकंड सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर। सुजित नामदेव पाटिल खांडवाल एनके स्पोर्ट्स अटकोली, जिन्होंने ग्रामीण सेकंड प्राइज स्पॉन्सर किया हुआ है। रिजवान फकी, जिन्होंने बिस्मिल्ला मोटर से ORSL जूस स्पॉन्सर किया हुआ है, विटामिन सी से भरपूर ORSL जूस। और उसी के साथ साथ हम शुक्रगुजार है सिद्धि इवेंट्स और शेरू कैटरर्स का। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पेशल स्पॉन्सर। सो थँक्यू रेश्मा। बक्षीस वितरणसाठी मी बोलू इच्छितो सन्माननीय संदेश ठाकरेजी, नरेंद्र चौधरीजी, शोएब गोरी, नदीम शेख आणि हुजेफा शेख यांनी इथे उपस्थित राहायचं आहे। विनंती असेल आमच्या सगळ्या मान्यवरांना, सध्या आम्ही ज्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उभे आहोत ते आहे बी क्रीमी ज्यूस थिक शेक आईस्क्रीम फास्ट फूड आणि ताज गार्डन धाबा प्रेझेंटेशन बॉक्स। सुस्वागतम संदेश ठाकरे, नरेंद्र चौधरी, शोएब गोरी, नदीम शेख आणि हुजैफा शेख। वेलकम। A very warm welcome to all our special guests. आइए नदीम भाई, जिनका कल बर्थडे था, नदीम भाई। और आइए अब शुरू करते हैं इनामों का सिलसिला। सबसे पहला अवार्ड जो रहेगा सुपर 4, जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी असफर बोलिंसकर, AA भारत गैस का गिफ्ट हैम्पर। किसने जीता है जानते हैं? सुपर 4 ऑफ द मैच गोज टू अक्षय मडवी। जोरदार टाळ्या द्या अक्षयसाठी, ज्याच्या बॅट मधून आलेले आहेत 2 शानदार चौकार। आज सकाळ होती अक्षय, तरी सुद्धा तू चांगला खेळलास। अभिनंदन। नरेंद्र चौधरी साहब के दस्ते मुबारक से अवार्ड दिया गया, उनके सुपुत्र के साथ आए हैं। अब सुपर 6 अवार्ड कडे वळूया आणि तारिक रईस साहेब, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी पुरस्कृत केलेला सुपर 6 बघायचं कोणाला मिळतंय आज। सुपर 6 ऑफ द मैच गोज टू सागर भोईर। सागरसाठी जोरदार टाळ्या उद्या, ज्याच्या बॅट मधून आलेले आहेत 2 शानदार षटकार। रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून एक सुंदर मनगटाचं घड्याळ इथे संदेश ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र देत आहेत। खूप खूप धन्यवाद, अभिनंदन सागर तुझं। आता सामनावीरचं शेवटचं पारितोषिक आहे, जिथे भरपूर बक्षीस आपण देणार आहोत। जाणून घेऊया रेश्माकडून कोण आहे सामनावीर। मॅन ऑफ द मॅच गोज टू सागर। जसा गेला होतास तसं तुला परत यायचंय। 12 रन्स आणि 1 विकेटची धुवाधार पारी खेळलेला आहे सागर भोईर, गुड बॉईज केवनी। तर सर्वप्रथम मी विनंती करणार आहे, इथे जावेद दलवी आणि असफर बोलिंसकर यांनी पुरस्कृत केलेलं ए भारत गॅसचं गिफ्ट हॅम्पर
आता मी विनंती करणार आहे संदेश ठाकरे साहेब यांच्याकडून डी साकरियाचं गिफ्ट टॅम्पर, शोएब गोरीकडून जावेद दळवी अस्फर बोळिंजकर ए भारत गॅसचं बक्षीस, हुझैफा शेखकडून जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे बक्षीस, नदीम शेख यांचा शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर ए भारत गॅसचं गिफ्ट टॅम्पर, सन्मान्य नरेंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही टोपी, संदेश ठाकरे नाही धवल कुमार यांच्या शुभ हस्ते जॉली डिझायनरचं 20% हे डिस्काउंट वाउचर, रोहित ठाकरे यांच्याकडून ताजा किचन ताबीर जैरुमी यांचं डिस्काउंट वाउचर, तदनंतर संदेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते अंजूरची एवन जोडी निलेश पाटील सुकेश डाकीनी पुरस्कृत केलेली ही फळांची टोपली, आणि सर्वात शेवटी म्हणजे धवल कुमार आणि नरेंद्र चौधरी यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी. खूप खूप धन्यवाद सर्व पाहुणे मंडळी. आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. सागर किनारे दिल ये पुकारे, ये सागर. क्या बात आहे. म्हणजे सागर जसा आल्यापासून फक्त हसतोय, आनंद होतोय त्याला. काय सांगायचं सागर, बाली ट्रॉफी 2021 मॅच जिंकलेली आहे, मॅचचा हिरो बनलेला आहेस. आज जल्लोष होणार आहे वाटते. हो नक्कीच. बाली ट्रॉफी 2021चं मॅन ऑफ द मॅच घेताना किती प्राऊड होतो, किती सन्मान होतो. खूप सन्मान होते. लाजतो हा पण. नाही नक्की. आणि त्याचं लाजण्यामागचं एक कारण असं पण असू शकते की जेव्हा तुझ्यासारखी सुंदरी त्याच्यासमोर उभी असेल तर तो निशब्द होत असेल कदाचित, म्हणून मला विचारून दे, कदाचित माझं उत्तर तो देईल. सागर थोडंसं पुढे ये मित्रा. आज ज्या प्रकारे तुमचा संघ क्रिकेट खेळला आहे, तुला अजून वाटते की आता तुमचा संघ एक ट्रॅकवर आला आहे आणि अजून एक 2-4 फेरी पुढे जाऊ शकतो? हो नक्कीच. बॉलिंग लाईन परफेक्ट आहे आमची आणि बॅटिंग पण चांगली आहे. फायनलपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. बाली ट्रॉफी कशी एन्जॉय करताय तुम्ही? म्हणजे कडक उन्हाळा आहे तरीसुद्धा तुम्ही खेळता, रात्रीचे सामने खेळता, तर कसं वाटते बाली ट्रॉफी खेळण्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही परशुराम टावरे स्टेडियममध्ये येता? असं वाटते कधी घरून निघतो आणि बाली ट्रॉफी खेळायला जातो. आणि सर्व गावकरी जे सामना बघतायत त्यांना काय सांगू इच्छितो? थँक्यू म्हणणं बस. पत्रा बजाव सिक्सर आम्हाला बघायला भेटणार आहे का तुझ्याकडून किंवा कोणत्याही तुझ्या प्लेअरकडून? अक्षयकडून. अक्षय रात्री चांगला खेळतो पण तो. सो हा होता सागर भोईर आपल्यासोबत, गुड बॉईज केवनी संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन सागर. आणि चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, हॅन्को अँकर रेश्मा मयेकर. तर ग्रामीण फुलमधील हा सामना आपण पाहतोय अश्वनायक ठाकूरपाडा आणि जॉली कामत या दोन संघामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्कर सुभाष ठाकरे येतोय. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेले अमोल याने चांगले क्षेत्ररक्षण डीपला. फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या 1ने वाढून झालेली ते धावफलकावर 13 धावा. समालोचक कक्षामध्ये जॉईन होतात व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धुमाल देखिए 13 रन बने लेकिन 2 विकेटें भी गिरी. अगदी बरोबर सुभाष ठाकरे. यावेळी पलटी शॉट, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू अडू शकणार नाही. चेंडू जातोय सीमापार, चौकार. ये देखिए पहले ही मन बना लिया था, स्विच हिट खेला बहुत ही खूबसूरती के साथ 4 रन. सुभाष ठाकरे जो परफॉर्मन्स ऑफ द डे ठरलेला आहे. चांगलं प्रदर्शन त्याने आपल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये केलं होतं आणि तोच सध्या गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. अगली 2 टीमों को
टॉस बॉक्स से रिपोर्ट करना है। यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एका धावावर समाधान न मानेल मोहिल मात्रे आणि एका धावाने जॉली कामतगर संघाची धावसंख्या घडून झालेली ती धावपलकर 18 धावा. ग्रामीण फुलमधील हा सामना पाहतोय अष्टनाग ठाकूरपाडा विरुद्ध जॉली कामतगर. आदर्श स्पोर्ट और महेंद्र पाटिल फैम टीम साइंस स्पोर्ट खारबाव दोनों के कैप्टन को 5 फॉर्चून टॉस बॉक्स से जुड़ जाना है। यानंतर सामना सिटी पूलमधील आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष आदर्श स्पोर्ट्सचा आणि दोन्ही संघाच्या संघाने सज्ज राहायचं आहे. सुभाष ठाकरे यावेळी चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. अप्रतिम गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज सुभाष ठाकरे जो या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना परफॉर्मन्स ऑफ द डे ही ठरला होता. एक चांगलं बॅटल आपण पाहतो. एका बाजूला सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला अमोल पाटील. यावेळी खेचून वाढलेला चेंडू मेडिकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण तर म्हणता येणार नाही आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाज अमोल याला. 2 धाव पूर्ण करतो अमोल आणि 2 धावेने जॉली कामतगर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 वाढून झालेली ती धावपलकर 20 धावा. ठाकूरपाडा विपक्ष कामतगर ही लढत आपण पाहतोय. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. एक्स्ट्राच्या मागे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मिळतोय कामतगर संघाला. 2 धावा इथे अवांतरितपणे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या 2 वाढून झालेली ती डबल 2 22 धावा. आणि आज मित्रांनो 22 मार्च आज 1992 मध्ये नक्की दक्षिण आफ्रिका संघाचं स्वप्न पाण्याने वाहून गेलं होतं. कारण दक्षिण आफ्रिका संघाला डॅकफोर्ट लुईसच्या नियमानुसार एका चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळाली. त्याने तो सामना सुपर से ऊपर शो ऑफ इंडिया आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021 एंड इन कमेंट्री बॉक्स दी IPL मराठी वेलवेट वाइस कुणाल दाते जॉइन मी. वेलकम कुणाल. एंड ऑफ द सेकेंड ओवर 2-2-2-2-2 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ द सेकेंड ओवर 2-2-2-2. जी हाँ 2-2-2-2-2. So today is a warm afternoon and warm welcome all of you wherever you are from Altaf Bali and Pioneer Sports Club. The match between high voltage match between Ashtavinayak Thakurpada and Jolly Kamatgar. Amol Patil versus Subhash Thakre. Amol Patil on 4 help of 5 balls and Mohil Matre on 5 help of 2 balls. Kalpesh Thakre brought into the attack, facing him Mohil Matre. Subhash Thakre, the wicketkeeper, short third man. Shailesh, short fine leg. Man at long on. Harish Thakre, one of the informed player. There is a whitish long on right on the cow corner. Harish Thakre. Man at deep backward square leg, look like a long leg. We from batsman, and there is a backward point inside the 30-yard circle. Here goes Kalpesh Thakre. Goes past us. Goes to Mohil Matre. Try to play the helicopter stroke straight to bowler on his follow through, and there will be no run. Lovely ball indeed. Today is a heavy breeze running over the ground. Sun shining brightly. Kalpesh Thakre goes past us. This time no stroke offered and white signal from umpire. He bows in Dusra Mohalla away from the office stump.
23 for the loss of 2 wickets. Kalpesh turn. Goes to Moel, this time is in the air, could be caught. Nicely taken by Harish Thakre, running catch, and Moel Matre on his way. गोरी गोरी पोर माझे मनान भरली Play towards to the mid wicket, and ball is traveling to the wide of long on. Heart of Bhiwandi, Deepak Madhvi joined with us. The captain of Anjuman, Shehbaz Sheikh, also joined with us. Welcome all of you. Kunal, what do you think about last delivery? That's the lower full toss delivery around the office stump. या बॉलपेक्षा तर जास्त चर्चा कॅचची व्हायला पाहिजे. काय झेल तिथे पकडला डीपमध्ये. Kalpesh ball this time, it's in the air, but just short in front of the mid-wicket fielder. Tucking that ball from Amol Patil, but lucky for him, not gets out. 1 to score now, his score was up to 24 for the loss of 3 wickets, Jolly Sport Kamatgarh. Third over in progress, the next match in City Cricket, Mahendra Patil Farm Team, Science Carbao meet Adarsh 11. Here we go. This time it's straight to fielder. Yes, Sagar Thakre is there. And finally, batsman Yash Patil is out for duck. तेरे पीछे हुआ Is very stylish. Wide as easy held by Sagar Thakre in deep. हा रणनीतीचा हिस्सा आहे, कारण ज्या पद्धतीने बॉलिंग केली या ओव्हरमध्ये लगातार लोअर फुलटॉस यॉर्करसाठी जात आहेत. लोअर फुलटॉस होत आहेत आणि समोर जे स्ट्रेटिस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवण्यात आलेले आहेत, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, आणि त्यांच्या हातामध्ये हे झेल विसावलेले आहेत. एक चांगली रणनीती या ओव्हरच्या दरम्यान कॅप्टनची आणि त्याचबरोबर खेळाडूंची. Thakre bows. This time it's hard and another wicket. This is the quality bowling because long off and long on in front of the wicket and he ball fuller length. This is the quality bowling from Kalpesh Thakre. Sponsor Yaro Ke Yar, dashing and dynamic Shumail Suse joined with us. Most welcome, Shumail. The big slogan for Shumail in Bali Trophy, Yaro Ke Yar, Sabhi Ke Madadkar. Most welcome, Shumail Suse. The Magic Box sponsor. Score is, this is the quality bowling. I think he bowl as per as field set. Because 3 wickets has gone in front of the wicket. अगदी बरोबर आहे. क्वालिटी बॉलिंग इथे पाहायला मिळते. समोरच्या दिशेने जेवढे काही स्ट्रोक आलेत ते कॅचमध्ये कन्वर्ट झालेत आणि चांगल्या कॅचेस पकडल्या गेलेल्या आहेत, आणि त्याचमुळे मी म्हणेन खऱ्या अर्थाने खूप चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग. Kalpesh on hat-trick now. So far, 4 bowlers claim the hat-trick in Gramin format. Oh, appeal, but just past the stump. It has been a wonderful bowling from Kalpesh Thakre and a great overturn. Kunal, I think best over so far in this match. बेस्ट ओव्हर आणि खऱ्या अर्थाने बेस्ट बॉलिंग. काय बॉलिंग केली आहे. जिथे फिल्डर लावले तिथे त्या लेंथवर हिट केलं, तिथे विकेट्स मिळवले, दबाव टाकला. या अगोदरचं जे षटक होतं जे सुभाष ठाकरे यांनी टाकलं त्या ओव्हरमध्ये फिल्डिंगनी जसा पाहिजे तसं साथ दिला नव्हता, कारण शेवटच्या ज्या 2-2 रन धावून काढल्या त्यामध्ये फिल्डिंगच्या चुका पाहायला मिळाल्या. परंतु त्याच्यानंतर काय झालं ठाकूरपाडा टीमला ते त्यांनाच माहिती. त्यानंतर जेवढे काही कॅचेस त्यांच्या हातामध्ये आलेले आहेत त्या त्यांनी विकेटमध्ये कन्वर्ट केलेले आहेत, आणि त्याचमुळे मी म्हणेन खऱ्या अर्थाने कमबॅक झालं या ओव्हरमध्ये आणि चांगली कामगिरी केली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या टीमने.
ये आईपीएल का तजर्बा, बहुत सही कहा उन्होंने कि जो कैचेस उनके हाथों में आए उसको पकड़े गए, पकड़ो कैच जीतो मैच। लेकिन गेंदबाजी भी बिल्कुल वहीं की कल्पेश ने, जिस तरह उनको कप्तान ने फील्ड दिया था, मजबूर किया सबको सामने खेलने के लिए। 3 ओवर की समाप्ति, जॉली कामतकर की स्थिति थोड़ी नाजुक है, 24 रन 5 विकेट, क्योंकि ये दिन का मुकाबला है कुणाल। रात का मुकाबला रहता तो हम कह सकते थे वन ऑफ द सेटिस्फाइड टोटल। दोनों कैप्टन मेरे ख्याल से पहुंच चुके हैं। आपको 5 फॉर्चून रिलेटस टॉस बॉक्स में बैठना है। अगला मुकाबला सिटी क्रिकेट से आदर्श 11 कितना आदर्श क्रिकेट खेलती है साइंस खारबाव के सामने, जबकि साइंस खारबाव बहुत ही मजबूत टीम है और उनके तमाम बैट्समैन इन फॉर्म चल रहे हैं। महेश ठाकरे को बुलाया गया है, तालुका क्रिकेट के बहुत ही यतीश ठाकरे को लगाया गया है। इस मरतबा कट करने की कोशिश, 1 रन पूरा हुआ है, वाइट। ग्रामीण में यतीश ठाकरे ऑलराउंडर हैं, लेकिन सिटी क्रिकेट में वो बैट्समैन की हैसियत से खेलते हैं सुरेश इंटरप्राइजेस पाए में। और 2 बैट्समैन यतीश ठाकरे और बाजिल शेख अब इस सीज़न में 13 गेंदों में 23 अर्धशतक लगाए हैं सिटी फॉर्मेट में। अब सामना करेंगे बैट्समैन प्रेम नाम है मेरा, प्रेम नाम है मेरा और सिक्सर मारना काम है मेरा। बेहतरीन हुक शॉट, 6 रन। ये आते हैं और इसी तरह से शुरू हो जाते हैं। नाव जरी प्रेम असलं तरी प्रेमाने जास्त घेतलेलं नाहीये बॉलरला त्याने। जसा शॉर्ट बॉल होता हुक केला, चाबुक स्ट्रोक, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार। कमाल का हुक शॉट। देखिए बहुत जल्दी गेंद की लाइन के अंदर आए। हुक शॉट के लिए जो पोजीशन चाहिए वो परफेक्ट पोजीशन और परफेक्ट एलिवेशन। ये देखिए परफेक्ट एग्जीक्यूशन भी है। बल्ले के बीचों बीच गेंद टकराई थी तो उस पर मोहर थी 6 रनों की। 32 रन। शायद प्रेम 1-2 और लगाते हैं तो फिर मैच बहुत अच्छा बन सकता है, लेकिन हम सिर्फ कह सकते हैं करना तो उन्हीं का काम है। और क्रिकेट में वैसे भी अगर और मगर को जगह नहीं। आज साइंस खारबाव पूरी कील कांटे से लेस आई है। खेल की शुरुआत होती भी स्कोर है 32 रन, विकेटें गिरी है 5, डेथ ओवर चल रहा है। यतीश ठाकरे प्रेम को फिर पटका, लेकिन इस मर्तबा हुक करने में कामयाब नहीं हुए, क्योंकि कहीं ना कहीं शॉट जल्दी जमा बैठे थे और गेंद रुक कर आई थी। फिर पटका, लेकिन इस बार बल्लेबाज को दिया झटका। कुणाल, आपको लगता नहीं कि लंबा कर दें उनका और कंधे के जोर का, शोल्डर का ज़्यादा इस्तेमाल कर रहे हैं? आणि करायलाही पाहिजे। ज्या पद्धतीने त्याने पहिला बॉल टाकला त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि त्याच बॉलवर ते कायम राहिलेत। वाइट का इशारा। 1 रन से स्कोर 33 पे पहुंचा है। तैंतीस रन 5 विकेट। आज धूप भी चिलमिलाती है और हवा भी तेज है। कई मान्यवर जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत। अपर कट किया है, डीप में खिलाड़ी, लेकिन कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा और 2 रन भी बने। और कह सकते हैं बहुत अच्छा कहा कुणाल ने कि गेंदबाज का दिल भी टूटा। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रनों पे पहुंचा है। 5 विकेटों के नुकसान पर जॉली कामतकर। याच गोष्टीचा उल्लेख मी मगाशी केला। सुभाष ठाकरे ज्यावेळेला बॉलिंग करत होते फिल्डिंग थोडीशी कमकुवत राहिली। पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला बॉलिंग करण्यासाठी आले होते कल्पेश, त्यावेळेला फिल्डिंग चांगली झाली आणि आता पुन्हा एकदा लास्ट ओव्हरमध्ये यतीश बॉलिंग करण्यासाठी आला। पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडीशी कमतरता दिसते। हर ओवर में
फील्डिंग का जो स्टैंडर्ड है वो बदल रहा है। यतीश ठाकरे राइट आर्म ओवर द स्टंप्स, ये देखिए क्या कर बैठे हैं, वाइट, कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया था। देखना है अंपायर क्या कह रहे हैं वहां पर, वाइट तो दिया 1 फॉर दी ओवर। एक बाउंसर आप कर चुके हैं, लगातार कंधे का उपयोग कर रहे हैं, यही कारण है कि महेश ठाकरे उनके पास गए, कुछ उनसे कहा है। आरडी में तो आप भी थे ना, 3 सिक्सर लगे, कैप्टन ने कुछ कहा, उन्होंने 3 वाइट गेंदें की, मुझे कहना पड़ा कि शायद कैप्टन ने ये कहा है बैट्समैन से बचना है तो वाइट डालो। स्कोर इस वक्त 36 रन। इस मरतबा ओवर पिच गेंद है, गेंद को लॉफ कर दिया है, डीप में से खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन गेंद ने पहले ही टिप्पा खाया, मिस टाइम स्ट्रोक था, 2 रन आते हुए 38 रन। डेथ ओवर में बहुत लंबा ओव्हर कर दिया है यहाँ पर यतीश ने। अगदी बरोबर आहे, थोडंसं हे लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळते डेथ ओव्हरच्या दरम्यान। भरपूर वाईड्स बॉल आलेले आहेत या ओव्हरच्या दरम्यान आणि त्याचमुळे षटक लांबलं आणि रन देखील आलेत। राइट आर्म ओवर द स्टंप्स, बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, मोटा सिरा, गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन, क्योंकि थर्ड मैन ऊपर खड़ा था। इस पे स्कोर पहुंचा। देखिए कुणाल, जब आप बल्ला जोर से घुमाते हैं तो आपके लिए एक बेनिफिट रहता है कि गेंद बहुत तेज निकल जाती है। पण मला एक गोष्ट अजूनही समजली नाही, थर्ड मॅन आणि फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये असताना तुम्ही शॉर्ट बॉल टाकू शकत नाही। हेच तर सुभाष ठाकरे त्यांना सांगतायत वारंवार की तुम्ही लेंथ बॉल टाका, पुढे टाकण्याचा प्रयत्न करा। इथेच एक मोठी चूक झाली आहे। एग्जैक्टली। इस मरतबा ओवर पिच गेंद, उछाल दिया गेंद को तारामंडल में, हाई एंड हैंडसम 6 रन। आणि शेवटच्या बॉलवर तर सर्वाधिक मोठी चूक केली, इथे तर डायरेक्ट ओव्हर पिच स्लॉटमध्ये बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवला आणि बाली ट्रॉफीचा उत्तुंग षटकार। आता धावसंख्येला भरपूर चांगला वेग आला, रन झालेले आहेत 48, परंतु वेळ झाली आहे आता टॉसची, जिथे आदर्श स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स खारबाव जुळलेले आहेत। कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये जाऊया, लगेचच टॉस बॉक्समध्ये तिथे जोडले जातात। हरीश पांड्या सर, 49 की चुनौती रखी है, ये सिक्सर महंगा पड़ सकता है जो आखिरी गेंद पे आया। आइए हम आपको 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में लिए चलते हैं, जहां पर वॉइस ऑफ इंडिया द किंग वॉइस और को एंकर आवाज की मलिका रेशमा मैकर द क्वीन इज देयर। ओवर टू हरीश एंड रेशमा मैकर। धन्यवाद बादशाह सलामत सिद्दीक भाई, आपलं खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, आपण बघत आहात स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियम भिवंडी इथे खेळली जाणारी बाली ट्रॉफी 2021 ही क्रिकेट स्पर्धा। आज 9वा दिवस आणि दुपारचं सत्र। माझ्या जोडीला रेश्मा मयेकर आहे, आदर्श स्पोर्ट्स आमच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला साई स्पोर्ट्स खारबाव। नाणेफेक आपण करणार आहोत, परंतु तत्पूर्वी खूप खूप धन्यवाद 5 फॉर्च्यून रिअल्टर्सचे मालक मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे। नाणेफेकसाठी आमचे मॅच रेफरी अझीम हमदुल्ले टॉस कॉईन घेऊन रेडी आहेत। नाणेफेकसाठी आपले जे पाहुणे आहेत त्यांना आता आपण बोलवणार आहोत। नमस्कार सगळ्यांना। आपण मान्यवरांना थोड्याच वेळात टॉस बॉक्समध्ये इन्व्हाइट करणार आहोत। आपल्या समोर आदर्श स्पोर्ट्स आणि साईश स्पोर्ट्स खारबाव दोन्ही संघांमध्ये सिटीची ही लढत होणार आहे, 6 सामन्याची लढत होणार आहे। ऊन अधिक कडाडलं आहे आणि जसं जसे दिवस पुढे पुढे जात आहेत तशी तशी अजून रंगत येते बाली ट्रॉफी 2021 मध्ये। येस, ऊन म्हटलं की 2 गोष्टी आठवतात, एक लिंबू सरबत आणि कैरी पन्हे। तर असं वाटते की एखादा कैरी पन्हा प्यावा किंवा एखादा लिंबू सरबत घ्यावा, कारण उकाडा खूप आहे, परंतु त्याचसोबत एक मजा वेगळी असते उन्हाळ्याची,
कारण आता तर ठीक आहे, आपण जेव्हा लहान असायचो त्यावेळेला उन्हाळ्याची सुट्टी भेटायची आणि आपण गावी जायचो, एन्जॉय करायचो, ती पण एक मजा वेगळी आहे. तर आता शेख नईम शेख यांचे चिरंजीव शेख साहेब तुमच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. साई स्पोर्ट्स यांचा कॉल असेल. ए बी इज अ कॉल अँड इट्स ए बी. अभिनंदन. नाणेफेक जिंकल्याबद्दल नंदन पाटील. साई स्पोर्ट्स कारबाव टॉसचा कॉईन, त्याचप्रमाणे रॉलेक्स मेडिकेअर फाद दलवी मनसब मुल्लाची ही किटबॅग आणि जॉली डिझायनर 20% डिस्काउंट वाउचर. अभिनंदन. धन्यवाद. नंदन, सर्वप्रथम तुझं अभिनंदन, कारण मागचा राऊंड तुम्ही खूप छान खेळून जिंकलात आणि अजून एक चांगली लढत आहे आदर स्पोर्ट्स समोर आणि सिटी क्रिकेट आहे. तर ह्या सामन्याकडे तू कसं बघतोय, म्हणजे किती गंभीर आहेस या सामन्यासाठी? खूप गंभीर आहोत आम्ही, कारण मागच्या वेळेला त्यांनी चांगलं स्कोअर केला होता, त्यामुळे त्यांना कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि निर्णय काय असेल तुझा, फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. तुझ्या संघाची गोलंदाजीवर तुझा भरवसा आहे ते मात्र खरं, परंतु तुझ्या संघात आता दीपक मडवीसारखा एक सिनियर खेळाडूसुद्धा आहे. तर तू दीपक, तुम्ही ज्येष्ठ खेळाडू आहात, तर तुम्ही कुठल्या पद्धतीने जे संघातील नवीन खेळाडू आहे, कारण सिनियर ज्युनियर कॉन्सेप्ट आल्यानंतर संघाचा समतोल राखण्यासाठी कुठल्या पद्धतीने तुम्ही नवीन खेळाडूंना हाताळता? ज्युनियर खेळाडू आमचे चांगलेच आहेत आणि दीपक मडवीच्या नेतृत्वाखालीच आम्ही जे काही डिसिजन आहेत ते सर्व आम्ही त्यांना फॉलो करूनच करतो. धन्यवाद. माझ्यासोबत आहेत आदर्श स्पोर्ट्स अंजूरपाडा टीमचे कॅप्टन. सर, तुम्ही टॉस हरलेले आहात, म्हणजे टॉस जिंकू नाही शकला. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? आम्ही बॅटिंग केली असती. म्हणजे जो चाहिए था वही मिला, जिसकी तमन्ना थी, जिस गर्लफ्रेंड की तमन्ना थी वही गर्लफ्रेंड मिल गई. सो काय वाटतं, 6 ओव्हर्सचा हा सामना आहे, किती रन्स मारण्याचा प्रयत्न असेल? 60+ करू. 60+ करण्याचा प्रयत्न असेल. समोरची टीम माहिती आहे का? कारण साई स्पोर्ट्स खारबाव खूप मोठं नाव आहे आणि टीममध्ये खूप चांगले चांगले प्लेयर्ससुद्धा आहेत. सो ती टीम माहिती आहे का? कधी खेळले आहात का त्यांच्यासोबत सामने? नाही, पहिलीच मॅच आहे त्यांची. अच्छा, म्हणजे पहिलीच मॅच या उन्हाच्या कडाडत्यामध्ये आम्ही रंगणार आहे, बघणार आहोत कडाडत्या उन्हामध्ये. सो नक्कीच दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. सो न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स, साई स्पोर्ट्स खारबाव वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. दोन्ही संघांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर अँड मिस मयेकर. लौट चलते हैं मैदान में. इस वक्त सामना कर रहे सागर ठाकरे. पटकी भी गेंद फोर्स करके खेलना चाहते थे, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और आसान सा कैच सर्कल में ही. पहला झटका लगता हुआ ठाकुरपाड़ा स्पोर्ट्स को सागर ठाकरे के रूप में 1 रनों पर 48-49 के लक्ष्य का पीछा करिए ठाकुरपाड़ा स्पोर्ट्स. अगदी बरोबर आहे. 49 या लक्ष्याचा पाठला करतोय ऑस्ट्रेलिया का ठाकूरपाडा संघ आणि सागर ठाकरे मात्र झेलबाच्या रूपाने बाद होतोय. एक मोठी विकेट म्हणता येईल, कारण यंदाच्या अंकाचा विचार केला तर सागर ठाकरे याच्या नावावर एका अर्धशतकाचा समावेश आहे, ज्याने अर्धशतक कालेर चषकामध्ये झळकलं होताना यंदाच्या अंकामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रमी सागर ठाकरे आणि महेश ठाकरे यांच्या नावे कालेर चषकामध्ये कालेरच्या मैदानावर या 2 फलंदाजांनी तब्बल 96 धावांची भागीदारी केली होती आणि त्या भागीदारीमध्ये अर्धशतक ठोकताना सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम सागर ठाकरे या फलंदाजाने केला होता. मात्र तोच फलंदाज इथे बाद होऊन फेवलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज स्कूलमॅन हरीश ठाकरे येतोय. हरीश ठाकरे याने या बाले ट्रॉफीमध्ये अतिशय उत्कृष्ट 2 इनिंग खेळल्या होत्या. इस मैदान पर हरीश ठाकरे ने हमेशा अच्छी बल्लेबाजी की है, चाहे सिटी क्रिकेट हो चाहे ग्रामीण क्रिकेट हो. अब स्ट्राइक पर है महेश ठाकरे, सामना करेंगे रितेश का. इस मर्तबा बढ़िया पुल स्ट्रोक, लेकिन उससे बढ़िया फील्डिंग, उछलते हुए गेंद को रोका था. 2 रन पूरे किए, 2 रन बचाए. मैं समझता हूँ मिड विकेट के फील्डर ने अपने टीम के लिए. अगदी बरोबर. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी वाघ ज्याप्रमाणे आपल्या शिकारीवर झडप मारतोय त्याप्रमाणे झडप मारली होती क्षेत्ररक्षकाने तिथे.
चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. महेश सामना करेंगे रितेश का. इस मर्तबा गेंद को स्वंग कर दिया है, कोई फील्डर मौजूद नहीं है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. तर एक चांगला फटका आपण पाहतोय. फलंदाज महेश ठाकरेच्या बॅटमधून चौकार आणि चौकाराने धावसंख्या तो आकार. धावसंख्या 4 निवडून झाली ती धावफलकावर 7 धाव. दुसऱ्या बाजूला कुलमॅन हरीश ठाकरे आपण पाहतोय. हरीश ठाकरेचा या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे, कारण याच मैदानावर त्याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 6 चौकाराचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. आणि बाली ट्रॉफीचा विचार केला नबील तर 18 मार्चला त्याने AB स्पोर्ट्स संघाविरुद्ध 49 धावा आणि 20 मार्चला याच मैदानावर याच ट्रॉफीमध्ये मावळ स्पोर्ट्स संघाविरुद्ध 43 धावांची एक अतिशय उत्कृष्ट इनिंग खेळली होती. म्हणजे 2 40+ इनिंगी यंदाच्या अंगामध्ये याच मैदानावर याच ट्रॉफीमध्ये त्याच्या नावे आहेत. पहिली इनिंग 18 मार्चला आणि त्यानंतर एक दिवस नंतर 20 मार्चला त्याच्या बॅटमधून 40+ धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. इसीलिए तो मैं कहता हूं कि हरीश ठाकरे का इस मैदान पर रिकॉर्ड हमेशा अच्छा रहा है. लेकिन यहाँ पर टीम भी सामने मजबूत है. जॉली का मत कर, ये ऐसी टीम है, चाहे सिटी क्रिकेट हो चाहे ग्रामीण क्रिकेट हो, वही खिलाड़ियों को लेकर खेलती है. अगदी बरोबर. आणि जॉली कामतगर संघाचं प्रदर्शन बाली ट्रॉफीमध्ये अतिशय अफलातून राहिलेलं आहे. रितेश मुड़ते हुए इस मर्तबा गेंद को स्वंग कर दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. स्ट्रोक महेश ठाकरे के बल्ले से. अगदी बरोबर. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये अप्रतिम फटका, लॉफ्टेड फटका, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार महेश ठाकरेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 13 धावा. 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवताना महेश ठाकरे फलंदाज. अब अमोल पाटिल कुछ कान मंत्र देते हुए रितेश को देखना ये कान मंत्र काम आता है या नहीं. महेश ठाकरे अब सुर और ताल में बल्लेबाजी कर रहे हैं. रितेश बहुत खूबसूरत गेंद, परफेक्ट यॉर्कर और बोल्ड कर दिया वहां पर महेश ठाकरे को. प्रयत्न तिथे फलंदाजाने केला होता, हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. आणि मधली दांडी तिथे वाकडे गेलेली आहे. चांगली वापसी आपण पाहतोय या गोलंदाज रितेश धुमालेची. एक समय के लिए ऐसा लगा था कि यॉर्कर गेंद थी, थोड़ा सा पीछे था टप्पा, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे महेश ठाकरे और बोल्ड हो गए. हालांकि अच्छी बल्लेबाजी करके आउट हुए, हम कह सकते हैं. कम गेंदों का सामना किया, 12 रन बनाए और आउट हो गए 4 गेंदों में. 2 फलंदाज सलामीच्या बाद 2 फॅवलमध्ये फिरलेला 2 ओपनर ॲक्टिव्ह पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 49 या लक्ष्याचा पाठला करताना 13 धावा. अष्टनायक ठाकूरवाडा विपक्षी जॉली कामतगर या 2 तगड्या संघामधील सामना आपण पाहतोय. आपण पाहतात सुपर शो उपर शो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021. अब 3 ओवरों में जीतने के लिए रन चाहिए 36. 18 गेंदे 36 रन. 18 चेंडूमध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे.
मैदानामध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज अल्पेश तरे येतोय. हरीश ठाकरे आणि अल्पेश ठाकरे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अवे येतोय. यावेळी पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सफलता मिळत नाही. इम्प्रोइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता हरीश ठाकरे ने. कुछ न कुछ नया हमेशा करते रहते हैं हरीश ठाकरे. दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा गोलंदाज आवी सज्ज होतोय. पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज हरीश. यावेळी ॲक्रॉस झालाय. नाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा सफलता मिळत नाही. फटका जिथे खेळायचा होता तिथे खेळू शकला नाही. मैं समझता हूँ सुभाष जुमाल पिछली जो 2 गेंदों का सामना किया है हरीश ठाकरे ने पहले ही मन बना लिया था उस स्ट्रोक के लिए. गेंद की लाइन तक नहीं थे और पहले ही जब आप मन बना लेते और गेंद उस आपके स्लॉट में नहीं आती तो आप उस शॉट को अंजाम नहीं दे सकते. अगदी बरोबर, योग्य उल्लेख केलेला आहे आपण. यावेळी बॅकफुट जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. पॉईंट रिझनमध्ये बॅकफुट पॉईंट रिझनला चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण करतो फलंदाज अल्पेश ठाकरे. 2 धावेने स्वतःचं वैयक्तिक खातं करतोय आणि अश्विन ठाकूरवाडा संघाची धावसंख्या घडून झालेली ती धावफलकावर 16 धावा. जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है ऐसा लग रहा है कि मन बना लिया है कि ऊंचे स्ट्रोक्स के लिए नहीं जाएंगे इस ओवर में, क्योंकि हाजी समझ से डिस्टेंस एंड से गेंदबाजी हो रही है और हवाएं अगर हम देखें तो इस वक्त उल्टी दिशा में चल रही है. यावेळी गुडघ्यावर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न जो होता तो असफल ठरतोय. फलंदाज बाद झेलवाच्या रूपाने. तर तंबेल चांगला होता, मात्र ज्या हवेचा दिशा आहे, कारण हवेचा वेग जर पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि हवेच्या विरुद्ध जो खेळण्याचा प्रयत्न केला होता, हवेच्या विरुद्ध जेव्हा तुम्हाला फटका खेळायचा असेल तेव्हा फटक्यामध्ये ताकद झोकणं खूप महत्त्वाचं असतं. वो तो केवल सचिन गायकवाड़ ही कर सकते हैं. हवा और दवा उनके लिए कोई मायने नहीं रखती है. आणि त्या हवेच्या विरुद्ध खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद झालेला आहे. खरं तर क्रिकेटमध्ये असं होय, जिथे वारा तिथे मारा. कल ऐसा ही समय था जहां बिलाल शेख ने अर्धशतक लगा 80 रनों की पारी खेली थी. आने वाले नए बल्लेबाज बूम बूम सुभाष ठाकरे. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये. कोलमॅन हरेश आणि बुम बुम सुभाष. पोलटा चेंडू आणि हा चेंडू जातोय 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 सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. हा षटकार आया सर. अब दोनों भाई पीछ पर है. सुभाष ठाकरे जैसे ही आ गए हरीश ठाकरे ने छक्का लगा दिया. हालांकि ये रिकॉर्ड सुभाष ठाकरे के नाम है, सबसे ज़्यादा मर्तबा छक्के से अपना खाता खोलने का. इथे मात्र हरीश ठाकरेने षटकार पेश केलेला आहे. येलो इम्प्रोज फटका पलटी शॉट. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. एका धावीने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावफलकावर अष्टनायक ठाकूरवाडा संघाची 49 या लक्ष्याचा पाठला करताना 23 धाव. या पटेला 2 षटकांसाठी मायक्रोफोन येतात. सहकारी समालोचक सिद्दीक बाबे सर अँड कुणाल दाते सर.
बात है, किशोर कुमार भी एक ऐसे गायकार थे जिन्होंने मेलोडी सॉन्ग में कमाल कर दिया था और मध्य प्रदेश के खंडवा से उनका ताल्लुक था। थँक्यू सुभाष झोमळ आणि त्याचबरोबर नबील देवकर यांना तुम्ही ऐकत होतात. 12 बॉलमध्ये आता रन करायचे 26 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सिद्दीक भावे देखील जोडलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. बॉल तयार, मोईल मात्रे. मोईलचा हा बॉल विकेट कीपरच्या हातात तर जाऊन विसवला, परंतु लाईन थोडीशी चुकीची होती आणि अंपायरने इशारा कळवला हा वाईड बॉल असेल. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 24 आणि आता रन करायचे आहेत 12 बॉलमध्ये 25. देखिए कुणाल, मैच कितना अच्छा हो रहा है. मोइल मात्रे जो अच्छे फॉर्म में चल रहे गेंदबाजी के, लेकिन अष्टविनायक ने ऊपर किसको रखा है? हरीश ठाकरे जो पूरी बाली ट्रॉफी अच्छा खेल रहे हैं और साथ में बुम बुम सुभाष ठाकरे. हरीश स्वीप केलाय, डीपमध्ये फिल्डर आहेत, मिड विकेट बाउंड्री लाईनवरून येत आहेत. तोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल हरीशला. हरीशने फिल्डिंग चांगली केली, आता बॅटिंग देखील चांगली करताना दिसत आहेत आणि सुभाष ठाकरे यांच्या नावामध्येच सर्व काही आहे. खूप मातबर खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या टीममध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ॲज अ लीडर म्हणून त्यांचीच असते. आणि आता या मॅचमध्ये लक्ष्याचा विचार केला तर 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 11 बॉल 24 रन. बॉलर मोईल, यावेळेला फटका भरपूर लांब चाललाय आणि मला तर वाटतं हा बॉल मिळणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. ये देखिए बूम बूम सुभाष ठाकरे और बूम बूम 6 कितने दूर दे मारा है, इसे कहते हैं ठोक डाला. नाही, या बॉलवर बसून तर मी म्हणेन सुभाष ठाकरे ठाकूर पाड्याला देखील जाऊ शकतात. एवढा लांबवर षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. लाजवाब टायमिंग, पॉवर किती होती या स्ट्रोकच्या मागे. पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, यूज इट 6. आणि आता रन करायचे आहेत 10 बॉलमध्ये 18. 10 बॉल आणि 18 रन. चांगली बॅटिंग सुभाष ठाकरे. बूम बूम सुभाष ठाकरे. काय फटका त्याने सजवलाय. मोहिल वर अटॅक आणि आता इथे अटॅक केल्यानंतर थोडेसे धाबे दणाणलेत विरोधी टीमचे. अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध जॉली कामतघर अशी मॅच तुम्ही पाहताय आणि आता ठाकूरपाडा टीमला रन करायचे आहेत 10 बॉलमध्ये 18. बॅट्समन तयार सुभाष. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले होते बॉलवर आणि पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट करत असताना सुभाष ठाकरे. या सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट होते हरीश जातीला, तर स्ट्रायकिंग एंडला 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 17 रनची आवश्यकता. देखिए दोनों तरफ दिमाग में भी क्रिकेट चल रहा है. अमोल पाटिल विकेट कीपिंग कर रहे हैं, मोइल को कुछ समझा दिया कि आपको गति परिवर्तन करना है क्योंकि सुभाष शॉट के लिए जाएंगे. अगदी बरोबर आहे. तसंच काहीसा खेळ सध्या सुरू आहे मैदानामध्ये, परंतु कौतुक व्हायला पाहिजे सुभाष ठाकरे यांचं. चांगले फटके, दबाव थोडासा कमी केला त्याने हरीशवरचा, परंतु हरीश देखील थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. त्यांच्या बॅटमधून देखील चांगला स्ट्रोक येतोय. काऊ कॉर्नरला डीपमध्ये फिल्डिंग चांगली होते. 1 रन थोडासा निराश आहे स्वतःच्या स्ट्रोकच्या सिलेक्शनवर. त्यांना वाटलं की एलिव्हेशन चांगलं मिळायला हवं होतं, परंतु ते कमी मिळालं. 1 रन इथे मिळताना दिसते आणि आता या मॅचमध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये रन करायचे 16. सुभाष ठाकरे 8-16 आहे समीकरण. यावेळेला आणखीन एक धमाका. आया रे आया, देखो रे ठाकरे. आणखीन एक मोठा षटकार. दूर गगन की छांव में भेज दिया. ये देखिए हवा के साथ साथ घटा के संग संग उड़न खटोला शॉट, 6 रन. सुभाष ठाकरे ये वो नाम है जिसके आगे लगा है सिक्सर का सुल्तान, सिक्सर किंग. काय बॅटिंग करतायत सुभाष ठाकरे. या मॅच मध्ये आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 रनची आवश्यकता.
मोहिलचा चांगला समाचार, मोहिलने या स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली आहे जॉली स्पोर्ट्स कामतघरसाठी, परंतु आता मात्र थोडासा महागडा ठरला आहे. त्यामागे कारण आहे सुभाष ठाकरे. बूम बूम सुभाष ठाकरे, 2 उत्तुंग षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 बॉलचा खेळ शिल्लक, 10 रनची आवश्यकता. अष्टविनायक ठाकूर पाडाला, दबाव स्पष्ट आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट ला फिल्डर आहे, बॅकवर्ड ठेवलाय थोडासा. बॉल तयार, फुल टॉस बॉल, खराब बॉलिंग, पाठवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सुभाष ठाकरेच्या बॅटमधून. चोड़गे साहब आ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम विराज, साथ में जीतू मानेरकर, वन ऑफ द ग्रेट पर्सनॅलिटी. पायनियर स्पोर्ट्सतर्फे आयोजित बाली ट्रॉफी 2021मध्ये आत्ताच शुभागमन झालं आहे. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्कचे ओनर दयानंद चोरगे यांचे सुपुत्र विराज चोरगे आणि जीतू मानेरकर यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सहकारीसोबत आलेले आहेत. मित्रांनो, या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफ्या आहेत त्या सर्व ट्रॉफीजचे स्पॉन्सर आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्क, सन्मान्य दयानंद चोरगे, वीरेन चोरगे आणि विराज चोरगे. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. काल आपल्यासोबत वीरेन चोरगे होते, आज विराज चोरगे यांचं शुभागमन झालं आहे आणि त्यांच्या जोडीला जीतू मानेरकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे मित्रमंडळी, या सर्वांचं पायनियर स्पोर्ट्सकडून हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 6 गेंदों में 4 रन चाहिए. और हरेश, आपकी मालूमात के लिए कि सोनाले ग्राम पंचायत के सदस्य हैं जीतू मानेरकर. 6 बॉलमध्ये आता 4 रन करायचे. डीजेने देखील लवकरच ऐकलं आणि काय गाणं आपल्यापर्यंत पोचवला, आय रे आया देखो रे ठाकरे. परंतु मैदानामध्ये आहे सुभाष ठाकरे. काय बॅटिंग केली आहे सुभाष ठाकरेने आपल्या टीमसाठी. आणि आता 6 बॉलमध्ये फक्त 4 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये टीम अष्टविनायक ठाकूर पडाला जिंकण्यासाठी. परंतु आता एक्सपिरियन्स वापरावा लागेल. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आहे अमोल पाटील यांच्या खांद्यावर. अनुभव आहे अमोल पाटील, सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत अमोल पाटील. प्रयत्न करताना दिसतील. एक चांगलं टार्गेट चेस करायचं होतं, लक्ष होतं 49 रनचं आणि सुभाष ठाकरेने हे लक्ष थोडंसं सोपं केलं मोहिलच्या ओव्हरच्या दरम्यान. कुणाल, आपको लगता नहीं कि बूम बूम ऑफ भिवंडी है, जिस तरह के सुभाष ठाकरे शॉट्स खेलते हैं? अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे अफलातून, मेरिटवर स्ट्रोक आले, टायमिंग किती लाजवाब होतं. पहिला जो षटकार ठोकला मिड विकेटला मोहिलला, तो बॉल तर भरपूर दूर जाऊन पडला होता लसीकरण केंद्राच्या मागे. बॉल तयार, अमोल पाटील. 6 बॉलमध्ये 4 रन. हलक्या हाताने ढकललंय, पाहिलंय फिल्डर दूर आहेत, सिंगल मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुभाष ठाकरेने दाखवलाय. थ्रो चांगला आहे. अंपायरने आता निर्णय पोहोचवलाय थर्ड अंपायरच्या कोर्टमध्ये. तीसरे अंपायर को ये निर्णय सौंप दिया है. देखिए, हल्के हाथों से टक किया था ऑन साइड में. दूर से खिलाड़ी ने गेंद पर अपना कब्जा जमाया. बहुत तेज थ्रो उनका पहुंचा था सीधा विकेट कीपर के दस्तानों में. क्या टेलीकास्ट है, इंटरनेशनल क्लास का टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. एक बार और आऊट इथे घोषित करण्यात आलेला आहे. आमचे थर्ड अंपायर आहेत अभिजित साळवी यांच्या माध्यमातून हा डिसिजन आला. बॅट्समन आहे रन आऊट, म्हणजे हरेशला जावं लागेल आणि नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये येतील. तत्पूर्वी सुभाष ठाकरे यांना नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत होते हरेश आणि ते 1 रन तर मिळाली. 3 रनची अजूनही आवश्यकता असेल येणाऱ्या 5 बॉलमध्ये. तिसरे अंपायर आमचे
साळवी सर यांनी लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला की बॅट्समन वेल शॉर्ट ऑफ क्रीज, भरपूर मागे राहिला आणि त्याचमुळे हरेशला जावं लागतंय. आत्ता या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत, अजूनही 3. नेक्स्ट मॅच असेल सिटीमधली आदर्श स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स खारबाव. तिथे टॉस झालेला आहे आणि साई स्पोर्ट्स खारबावने तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन रनची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल आणि 3 रन हे समीकरण या मॅचमध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा या टीमला स्ट्रायकिंग एंडला आलाय. निलेश ठाकरे ह्या निलेश तरे यावेळेला ऑन साईडला, भरपूर ठाकरे आहेत एकच तरे आहे अशी त्या दिवशी माहिती दिली होती आमच्या 12th मॅननी. आणि आता दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल असं वाटतंय आणि पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायरची मदत घेतली गेली आहे आणि आमचे 3rd अंपायर अमितजी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. ते निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपवलाय, त्यामुळे डिसिजन असेल पेंडिंग. बाली ट्रॉफी 2021 तुम्ही पाहताय. क्रुशियल मोमेंटला ही मॅच अशा घडामोडी घडतच राहतील. पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायरची मदत घेतली ऑनफिल्ड अंपायरनी आणि निर्णय आता पेंडिंग आहे. कारण विकेट देखील तेवढ्याच मातब्बर प्लेअरची आहे, सुभाष ठाकरे. स्ट्रगलमध्ये वाढ झाली आहे का, बॅट्समन आऊट आहेत का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील. त्या प्रश्नाचं उत्तर आता आमचे 3rd अंपायर देतील थोड्याच वेळामध्ये तुम्हाला. बाली ट्रॉफी 2021 तुम्ही पाहताय. हा दैदिप्यमान सोहळा 9व्या दिवसामध्ये जाऊन पोहोचलाय आणि आजच्या दिवसातला हा 5वा सामना तुम्ही अनुभवताय. ग्रामीण गटातला अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जॉली कामतघर दुसऱ्या अँगलनी तुम्हाला दाखवायचे अशी विनंती केली जाते आमच्या तिसऱ्या अंपायर्सच्या माध्यमातून. टीम प्रिन्स मूवीज वेगवेगळ्या अँगलनी थोडंसं स्लो मोशन अँगल्सनी तुम्हाला आमच्यापर्यंत हे चित्र टेलिकास्ट पोचवायचं आहे. आऊट नाही आहे आणि जे खेळाडू आहेत त्यांच्या हातामुळे स्टम्प्स ब्रेक झालेत असं मत येते आमचे 3rd अंपायर अमित साळवी यांचं. त्यामुळे इथे 2 रन कंप्लीट होतील असा निर्वाळा त्यांनी दिलाय आणि आता स्कोर झालाय इक्वल. दोन्ही टीमचे 48 रन. 1 रनची आवश्यकता आहे टीम अष्टविनायक ठाकूरपाडाला. बढ़िया डिसीजन हमने देखा, क्योंकि अमित साल्वी का कहना है कि जब स्टम्प्स को उन्होंने छुआ था, जब हाथ में से उनके गेंद निकल चुकी थी. अगदी बरोबर आहे. 1 रन इथे करायचंय. गती कमी केली, इनसाइड आउट कव्हर्सला. काय कव्हर ड्राईव्ह होता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि हा सामना इथे संपलाय. मॅच इथे जिंकली आहे टीम अष्टविनायक ठाकूरपाडाने 3 बॉल आणि 6 विकेट राखून. वेल प्लेड टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. लगेचच जाऊया आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. तिथे जुळले जातील व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पांड्या आणि त्यांच्याच बरोबर जोडल्या जातील आमच्या को अँकर रेश्मा मयेकर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कुणाल दाते सर अँड टीम, सिद्दीक भाबे सर, नबील देवकर, सुभाष धुमाळ आणि मजर खान, शाहिद खान, आपलं सगळ्यांचं मनापासून आभार. तुम्ही खूप चांगलं काम करताय. चला तर दुपारचं ऊन कडाडलेलं आहे आणि सामना पण तेवढाच कडाडला होता. अगदी रंगतदार, मजेदार, फुल पैसा वसूल सामना आणि शेवटी